चला ये मराठीची ये नगरी या डिजिटल प्रकाशनाच्या जगात डोकावून पाहूया. या प्रकाशनाचं सार या एका काव्यपंक्तीत दडलंय. मराठीच्या नगरीत ज्ञानाचा सुखाळ आहे. या मराठीच्या शहरात विश्वासार्हता जपणं हेच या प्रकाशनाचं मुख्य ध्येय आहे. चला तर मग या नगरीच्या इतिहासाच्या मुळाशी जाऊया. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे पर्यावरणीय विचारसुद्धा वाचायला मिळतात. ज्ञानेश्वरी नेमकी कुठे लिहिली गेली अशा अनेक गूढ प्रश्नांचा वेध इथे घेतला जातो. अगदी ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यातले असे अनेक रंजक तपशील आणि किस्से इथे उलगडतात. आता पुढचा विभाग हा थेट मातीशी आणि पर्यावरणाशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ पश्चिम घाटावरील गाडगीळ समितीचा अहवाल अशा महत्त्वाच्या विषयांवर इथे चर्चा होते. यामध्ये शेती, ग्रामीण विकास आणि नदी प्रदूषणासारख्या आव्हानांवरही प्रकाश टाकला जातो. इतकंच नाही तर वेगवेगळ्या औषधी वनस्पतींबद्दलही सविस्तर माहिती मिळते. बरं, हे प्रकाशन परंपरेला आजच्या आधुनिक जगाशी कसं जोडतं ते आता पाहूया. एकीकडे आर्थिक आवाहनं तर दुसरीकडे तांत्रिक आणि सामाजिक नवनवीन कल्पना. याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे मराठी भाषेबद्दलची एक खोल बांधिलकी. उदाहरणार्थ कोकण पट्ट्यातली मालवणीसारखी एक रंजक बोलीभाषा, तिचाही इथे शोध घेतला जातो. एवढंच नाही तर बंजारासारख्या समाजाच्या समृद्ध भाषिक वारस्याचाही इथे सन्मान केला जातो. खरंच, बोलीभाषेतून त्या मातीचा आणि संस्कृतीचा सुगंध दरवळतो. किती खरं आहे हे. तर मग या सगळ्याचा वाचकांसाठी नेमका अर्थ काय होतो? हे प्रकाशन म्हणजे मराठी संस्कृतीची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक खिशातली डिजिटल लायब्ररीच आहे. म्हणजे इतिहास, पर्यावरण, साहित्य या सगळ्यासाठी हे एकच सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. आता प्रश्न हाच आहे की या विशाल नगरीच्या कोणत्या भागाला आधी भेट दिली जाईल.